नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सज्जनाशी सज्जन, दुर्जनाशी दुर्जन खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी तुम्हा सर्वांच्या अतिशय हक्काचं चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन तुम्ही बघायला सुरुवात केली आहे. विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांचं BA BEd किंवा MA BEd झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांनी आपल्याला कमेंट बॉक्समध्ये विचारलं होतं की सर आम्ही कशा पद्धतीने प्राधान्यक्रम द्यावे म्हणजे जेणेकरून आमची निवड होईल. तर हा व्हिडिओ फक्त ज्या विद्यार्थ्यांचं BA BEd झालेलं आहे किंवा मग MA BEd झालेला आहे अशाच विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ बनवत आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, जर आपण सगळ्या कॅटेगरीचा सध्या विचार केला तर सध्या तुम्हाला ज्या ठिकाणी सर्वाधिक कॉम्पिटिशन दिसत आहे तर ती फक्त एकच कॅटेगरी दिसते तुम्हाला, ओबीसी कॅटेगरी. कारण की ओबीसी कॅटेगरीमध्ये नंबर ऑफ कॅन्डिडेट्सचा जर विचार केला तर ते खूप मोठ्या प्रमाणावरती आहेत. आता जर आपण BA BEd किंवा MA BEd झालेल्या विद्यार्थ्यांचा विचार केला तर ते दोन ठिकाणी कॅपेबल आहेत किंवा पात्र आहेत. एक म्हणजे काय तर 6वी ते 8वी साठी ते पात्र आहेत आणि दुसरं म्हणजे 9वी 10वी साठी ते पात्र आहेत. ज्यावेळेला ते 6वी ते 8वी साठी पात्र आहेत तर तुमच्याकडे साधारणतः हे दोन ऑप्शन आहेत, म्हणजे तीन ऑप्शन आहेत बेसिकली. जर आपण पाहिलं तर इंग्रजी, त्यानंतर मराठी आणि त्यानंतर शेवटचं जे आहे तर ते म्हणजे हिंदी. ठीक आहे, याच्यानंतरचा एक ऑप्शन जो तुमच्याकडे हक्काचा आहे तो म्हणजे सोशल सायन्स ह्या विषयाचा आहे. ठीक आहे, परंतु सोशल सायन्सच्या जागा जर तुम्ही बघितल्या असतील तर त्या खूप कमी आहेत. म्हणून तुम्हाला प्राधान्यानं इंग्लिश, मराठी आणि हिंदी या तीन विषयांसाठी अधिक प्राधान्य आहे असं म्हणायला काही हरकत नाही. या तीन पैकी जो सगळ्यात कमी कट ऑफ जाणार आहे तो जाणार आहे हिंदीचा. ठीक आहे, हिंदीचा कट ऑफ हा सर्वात कमी असेल, लक्षात घ्या मी काय सांगतो ते. ठीक आहे, म्हणून ज्या विद्यार्थ्यांना 100 पेक्षा जास्त मार्क आहेत असे विद्यार्थी 100% हिंदी या विषयासाठी निवड होऊ शकतील असं मला वाटते. पुढे जर आपण विचार केला दुसरीकडे तर यानंतरचा जो विषय आहे तर तो आहे मराठी. मराठी विषयाचा जर आपण विचार केला विद्यार्थी मित्रांनो तर त्या ठिकाणी मला असं वाटतं की 110-105 प्लसचा जो स्कोर आहे तो अत्यंत सेफ आहे. त्यामध्ये फक्त अत्यंत कमी कट ऑफ लागणार आहे तो म्हणजे ST कॅटेगरीचा, EWS कॅटेगरीचा आणि SC-BC कॅटेगरीचा. खूप कमी मार्कवरती तुमची निवड होणार आहे. SC कॅटेगरीचा जर विचार केला आपण तर 110 मार्क हे सेफ आहेत. OBC कॅटेगरीचा जर विचार केला आपण तर 120 मार्कांपेक्षा जास्त ज्यांचा स्कोर आहे ते विद्यार्थी सेफ आहेत. यानंतर जर आपण बघितला तर या ठिकाणी जो प्रवर्ग राहिलेला आहे तो म्हणजे NT, VJ, SBC. तर या तिन्ही प्रवर्गासाठी जागा कमी असल्या कारणामुळे या सर्व विद्यार्थ्यांना ओपन कॅटेगरीमध्येच फॉर्म भरावा लागणार आहे, त्याच्याशिवाय बजेट बसणार नाहीये. म्हणून या सगळ्या गोष्टी तुम्ही थोड्याशा काळजीपूर्वक बघणं हे खूप आवश्यक आहे. आता ह्या पुढे जर आपण गेलो विद्यार्थी मित्रांनो तर पुढचा जो विषय आहे तो म्हणजे इंग्लिश. आता इंग्लिशमध्ये जे आहे सध्या किती कॉम्पिटिशन आहे हे लक्षातच येत नाहीये माझ्या तरी. ठीक आहे, परंतु या कॅटेगरीमध्ये सुद्धा ST कॅटेगरीचा, EWSचा आणि SC-BCचा खूपच कमी कट ऑफ लागेल, याच्यामध्ये काही एक शंका नाहीये. फक्त हायेस्ट कट ऑफ कुणाचा जाणार आहे, ओपन कॅटेगरीचा, त्यानंतर OBC कॅटेगरीचा, त्याच्यानंतर SBC आणि VJ आणि NT कॅटेगरीचा कट ऑफ जो आहे तो याच्यामध्ये हायेस्ट राहील. ज्या विद्यार्थ्यांकडे समांतर आरक्षणाचा फायदा आहे, म्हणजे उदाहरणार्थ प्रकल्पग्रस्त आहे, भूकंपग्रस्त आहे, खेळाडू आहे, अंशकालीन आहे, त्यानंतर अनाथ बांधवांचा असेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी जो कट ऑफ आहे तो डबल डिजिट वरती चाललेला असेल इंग्लिश विषयासाठी. ठीक आहे, आता आपली हे जे प्रोसेसमध्ये एकूण सगळे विद्यार्थी आहेत यांच्यापैकी अनेक असे विद्यार्थी आहेत की ज्यांच्याकडे फक्त पॉलिटिकल सायन्स होतं. ठीक आहे, आणि असे विद्यार्थी ते फक्त सामाजिक शास्त्रांसाठीच इलिजिबल आहेत. ठीक आहे, अनेक विद्यार्थ्यांनी काय केलं की त्यांच्या फायनलला हे विषय असताना सुद्धा, म्हणजे कुठला मराठी विषय त्यांच्याकडे होता, त्याच्यानंतर हिंदी विषय होता किंवा इंग्रजी विषय होता, हे असताना देखील त्यांनी काय केलेलं आहे की त्यांच्याकडे जे मुख्य विषय होते, उदाहरणार्थ पॉलिटिकल सायन्स असेल, त्यानंतर सोशल सायन्स असेल किंवा मग हिस्ट्री असेल, ठीक आहे, किंवा मग इकॉनॉमिक्स असेल, हेच ते विषय त्यांनी जे आहेत ते नमूद केलेले आहेत. आणि हे विषय नमूद केल्यामुळे काय झालेलं आहे त्या ठिकाणी एकंदरीत जे चान्सेस आहेत आपण जर बघितलं तर ते थोडेसे त्यांचे कमी झालेले आहेत, कारण की त्यांचे लँग्वेजेसकडे अप्लाय करण्याची जी काही संधी होती तर ती निघून गेलेली आहे. आणि त्यामुळं हे विद्यार्थी थोडेसे सध्या पॅनिक सिच्युएशनमध्ये आहेत, कारण की पाहिजे तेवढे प्राधान्यक्रम अजिबात त्यांना जनरेट झालेले नाही आहेत. आणि फक्त पाहिजे त्या प्रमाणामध्ये प्राधान्यक्रम जनरेट न झाल्यामुळं थोडंफार त्यांच्यामध्ये धाकधूक निर्माण झालेली आहे की भाऊ आता आपली निवड होईल की नाही. परंतु मी तुम्हाला सांगतो थोडंसं काळजीपूर्वक जर आपण प्राधान्यक्रम भरले तर त्या ठिकाणी निवड होऊ शकते. आता जर आपण 9वी 10वीचा जर विचार केला विद्यार्थी मित्रांनो तर 9वी 10वी मध्ये हायेस्ट कट ऑफ हा इंग्लिशचा लागू शकतो असं मला वाटतं. त्यानंतर कट ऑफ लागेल मराठीचा आणि मग त्यानंतर कट ऑफ सर्वात कमी लागेल तो म्हणजे हिंदीचा. हे बघा, हायेस्ट लागेल इंग्लिशचा, मग नंतर मराठीचा, सर्वात कमी कुठला लागेल हिंदीचा. कॅटेगरीमध्ये जर आपण पुन्हा जर बघितलं तर ST कॅटेगरीचा सर्वात कमी, त्याच्यानंतर SC कॅटेगरी, त्याच्यानंतर EWS, SC-BC,
हे काय मी तुम्हाला हवेत गोळीबार नाही करून राहिलो, हे अभ्यासाने सांगून राहिलो. अशा पद्धतीने जो आहे तो कट ऑफ हा कमी 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 झाला असेल. सगळ्यात कमी लागेल एसटी कॅटेगरीचा. त्यानंतर हायेस्ट कट ऑफ जर आपण बघितलं तर ओबीसीचा राहील, त्याच्यानंतर व्हीजेचा राहील, त्याच्यानंतर एनटी कॅटेगरीचा राहील. याच्या मागचं अत्यंत साधं कारण, एसबीसीचा सुद्धा कट ऑफ हा जास्त लागेल. याच्यामागचं कारणच आहे की यांचा ज्या जागा आहेत त्या खूप कमी आहेत आणि जागा जर कमी असतील तर 100% कट ऑफ हा कसा लागेल, जास्त लागेल. ह्या गोष्टी आपण निदर्शनास ठेवायच्या आहेत. सोशल सायन्समध्ये जर आपण बघितलं विद्यार्थी मित्रांनो, तर अनेक विद्यार्थी असे आहेत की ज्यांच्याकडे फक्त इतिहास आहे किंवा फक्त सामाजिक शास्त्रांसाठीच ते अप्लाय करू शकतात. मग जे विद्यार्थी फक्त सामाजिक शास्त्रांसाठीच अप्लाय करू शकतात अशा विद्यार्थ्यांचा सुद्धा कट ऑफ कसा लागणार आहे, हाय जाणार आहे. ही गोष्ट आपण सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे. फक्त काय करायचं माहिती आहे का, तुलनेनं प्राधान्यक्रम देताना सगळ्या जिल्ह्यांचा विचार करा. म्हणजे स्वतःच्या जिल्ह्याबद्दल स्वतःला रिस्ट्रिक्ट करून ठेवू नका. स्वतःच्या जिल्ह्याच्या बाहेर 100% त्या ठिकाणी पडा. त्याच वेळेस आपल्याला नोकरीची संधी मिळेल. स्वतःच्या जिल्ह्यातून बाहेर पडा, ही माझी तुम्हाला विनंती आहे. सगळ्या जिल्ह्यांमध्ये फिरा आणि तुम्हाला जे जे ऑप्शन आलेले आहेत त्याच्यामध्ये जिल्हा परिषद असू द्या, नगर परिषद असू द्या, महानगरपालिका असू द्या किंवा मग आदिवासी आश्रमशाळा असू द्या, सगळ्यांना प्राधान्यक्रम द्या. आदिवासी आश्रमशाळा सुटल्याच्या नंतर तुमच्याकडे काय बाकी राहिलेलं आहे, तर ज्या आपल्या संस्था आहेत, बरोबर आहे की नाही, त्या संस्थांकडे सुद्धा दुर्लक्ष करू नका. आलेले सगळे प्राधान्यक्रम भरा. शेवटी कोणाचा कट ऑफ कोण्या ठिकाणी कमी लागेल, कोण्या ठिकाणी जास्त लागेल याचं प्रिडिक्शन करणं खूप कठीण आहे. म्हणून सगळ्यांचा गोषवारा मनात राहू द्या. नंतर त्यानुसार प्राधान्यक्रम द्या. खूप खूप धन्यवाद.